नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 464वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठीतील कविता आहे. माझ्या बायकोचे वैशिष्ट्य म्हणजे तिची निवड पहिल्यापासून अगदी उत्तम आहे आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे तिने मला निवडले आहे. माझ्या बायकोचे वैशिष्ट्य म्हणजे तिची निवड पहिल्यापासून अगदी उत्तम आहे आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे तिने मला निवडले आहे. दुसरी कविता आहे. जेव्हा आयुष्यात अंधार पडतो तेव्हा थोडा वेळ जाऊ देणेच योग्य असते. मग आयुष्यात परत उजेड वाढू लागतो. जेव्हा घरात अंधार पडतो तेव्हा विजेचे बिल भरून टाकणेच योग्य असते. मग घरात लगेचच उजेड पडतो. जेव्हा आयुष्यात अंधार पडतो तेव्हा थोडा वेळ जाऊ देणेच योग्य असते. मग आयुष्यात परत उजेड पडू लागतो. जेव्हा घरात अंधार पडतो तेव्हा मग विजेचे बिल भरून टाकणेच योग्य असते. मग घरात लगेचच उजेड पडतो. आता तिसरी कविता आहे. विवेक चूडामणीवर आधारित पुढचा भाग. ब्रह्मांड भ्रम है तो तर मग शरीर हे ही भ्रमच आहे. शरीराचे दुःख सुख हे ही सारे भ्रमच आहे. ब्रह्मांड भ्रम आहे तर मग शरीर हे ही भ्रमच आहे. शरीराचे दुःख सुख हे ही सारे भ्रमच आहे. या शारीरिक क्षणिक सुखांची इच्छा सोडून द्यावी. ब्रह्मवायची इच्छा देखील सोडूनच द्यावी. या शारीरिक क्षणिक सुखांची इच्छा सोडून द्यावी. ब्रह्मवायची इच्छा देखील सोडूनच द्यावी. हे जमते तर त्याला वैराग्य नाव द्यावे. केवळ असणे केवळ ज्ञान हेच स्वर्गीय ठरावे. हे जमले तर त्याला वैराग्य नाव द्यावे. केवळ असणे केवळ ज्ञान हेच स्वर्गीय ठरावे. मनुष्य स्थिती अन ब्रह्मस्थिती दोन्ही कमीच आहे. कमी जास्त पण दोन्हीही तात्पुरतेच आहे. मनुष्य स्थिती अन ब्रह्मस्थिती दोन्ही कमीच आहे. कमी जास्त पण दोन्हीही तात्पुरतेच आहे. अस्तित्वाची उच्च पायरी ब्रह्मस्थिती आहे. त्याच्यातून जे सुख मिळते ते क्षणिकच आहे. अस्तित्वाची उंच पायरी ब्रह्मस्थिती आहे. त्याच्यातून जे सुख मिळते ते क्षणिकच आहे. केवळ असणे केवळ ऊर्जा हेच मूळ आहे. ब्रह्माच्याही पलीकडे ही स्थिती आहे. केवळ असणे केवळ ऊर्जा हेच मूळ आहे. ब्रह्माच्याही पलीकडे ही स्थिती आहे. पंचेंद्रियांनी काही समजले क्षणिकच असते. त्रास होणे बरे वाटणे दुर्लक्ष करायचे असते. पंचेंद्रियांनी काही समजले क्षणिकच असते. त्रास होणे बरे वाटणे दुर्लक्ष करायचे असते.
जिथे जायचे त्याच्यावरती एकाग्र व्हायचे असते. सर्व विशेषणांपासून मुक्त राहायचे असते. जिथे जायचे त्याच्यावरती एकाग्र व्हायचे असते. सर्व विशेषणांपासून मुक्त व्हायचे असते. सर्व विरुद्ध टोकांपासून मध्ये राहायचे असते. सर्व मतमतांतरापासून अलिप्त राहायचे असते. सर्व विरुद्ध टोकांपासून मध्ये राहायचे असते. सर्व मतमतांतरांपासून अलिप्त राहायचे असते. टोकाच्या मतांमध्ये तोटा खूपच असतो. सर्वांच्या बरोबर जाणे अशक्य करून टाकतो. टोकाच्या मतांमध्ये तोटा खूपच असतो. सर्वांच्या बरोबर जाणे अशक्य करून टाकतो. मन आपले शांत राहणे अवघड होऊन जाते. कोणत्या तरी टोकामध्ये ते अडकून बसते. मन आपले शांत राहणे अवघड होऊन जाते. कोणत्या तरी टोकामध्ये ते अडकून बसते.